तोडीस तोड संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जय हनुमान मोरिवली. पहिला चेंडू, स्पर्धेचा पहिला चेंडू आजच्या दिवसातील श्री गणेश होत असताना रियाज. हो, सेन्सिबल प्ले. सुरेख सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. फक्त आणि फक्त कट केला आणि चेंडू चालले तर सरळ पॉइंट रिजन मधून सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी आलेला हा चौकार. नेक्स्ट बॉल राहुलचा. संघाचा आणि वैयक्तिक अकाउंट ओपन करत असताना चौकाराच्या मदतीने रियाज. यावेळेस देखील शॉट ऑन पोल, पॉवरफुल चेंडू जातोय फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा आलेला वन बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावांसाठी हा चौकार. सुरेख सुरुवात आपल्याला बंटीच्या बॅटमधून पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर ऑफ साइडला आणि दुसऱ्या चेंडूवर ऑन साइडला आलेला हा चौकार. हो, पुढे सरसवून मारण्याचा प्रयत्न. यावेळेस पंच आम्हाला इशारा करतात का हा चेंडू असणार वाईट. 2 चौकारांनंतर थोडंसं प्रेशर आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज राहुल याच्यावर वाईट चेंडू हाताळलाय. धावसंख्या पुन्हा एकदा 1 पुढे सरसावते 9. यावेळेस ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतायत बंटी. चेंडू आणि बॅटचा कोणताच संपर्क आपल्याला पाहायला मिळत नाही आणि पुन्हा एकदा चेंडू जातो तो म्हणजे निर्धाव. दोन चौकारांनंतर आलेला हा निर्धाव चेंडू खूप काही सांगून जातोय. पाहूया पुढील चेंडू कशा प्रकारे फेस करतायत बंटी. हो, पुन्हा एकदा खोल्यात टाकला होता. यावेळेस यॉर्करचा मारा केला होता आणि चेंडू चाललाय यष्टिरक्षकाच्या हातात. सेफ लँडिंग आपल्याला पाहायला मिळतंय. सेफ हँड्स. निहारच्या हातामध्ये सरळ जाऊन विसावतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. नेक्स्ट बॉल राहुल टू बंटी. यावेळेस झेल उडालेला परंतु तू मे आणि कुठेतरी जोखीम घेतलेल्या दोन्ही फलंदाजांनी. अभिषेक याला देखील माहित आहे रियाज उर्फ बंटी 2 चेंडू निर्धाव खेळला होता. यावेळेस मात्र स्ट्राईक रोटेट होणं गरजेचं होतं आणि तेच केलं. 1 धावेने धावफलक पुढे आलतोय. धावसंख्या ऑन द डबल डिजिट आपल्याला पाहायला मिळते. 10 ऑन द स्कोर कार्ड. शेवटचा चेंडू शिल्लक असणारे पहिल्या षटकातील. हो, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला. अतिरिक्त स्वैर मारा आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सरळ यष्टिरक्षकाच्या हातात. अवांतर धावसंख्येच्या स्वरूपात वाढ होते आणि 11 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. खूप सुरेख गोलंदाजी आणि फलंदाजीचा नजरांना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. पुढे सरसावलेत. यावेळेस मात्र बाउन्स थोडा कमी पाहायला मिळाला. परिणामी स्वरूप 1 धाव घेण्यापासून दोन्ही फलंदाज चुकत नाहीत आणि धावसंख्या पुन्हा एकदा 1 पुढे. 12 बिन बाद 12. नेक्स्ट गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सौरभ. राहुलने सुरक्षा षटक हाताळलं. तब्बल 2 चौकार जरूर खर्च केले. तदनंतर 3 निर्धाव चेंडू देखील हाताळले राहुल याने. आता पाहूया सौरभ काय करतोय. हो, पहिला चेंडू पायावर होता आणि चेंडू चाललाय सरळ फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी आलेला षटकार. पैर पर गेंद मतलब बाउंड्री के सैर पर गेंद याचं सुरेख असं उदाहरण देत असताना अभिषेक आपल्याला पाहायला मिळतात.
सौरभचं स्वागत केलंय सौरभ काय षटकाराने. करतो? हो, पहिला चेंडू पायावर होता आणि सौरभ याच्यावर आक्रमण केलं जात आहे. षटकार आलेल्या पहिल्या चेंडूवर. आता पुढील 5 चेंडूमध्ये काय करतो सौरभ पाहायला मिळेल. हो, यावेळेस मात्र थोडासा चेंडू मला वाटतं त्याच्या हातातून निसटला आणि अतिरिक्त एक धावसंख्येच्या खात्यामध्ये जोडली जाते. नो +1 आणि पुढील चेंडू असणारे फ्री हिटची नामी संधी आलेली आहे बंटी पटेल यांना. पाहूया बंटी किती धावांची मोहर लावतात या चेंडूवर. हो, यावेळेस खोलात टाकला होता. रियाज यांना मजबूत केलं खालून खेळण्यासाठी आणि चेंडू चाललाय लॉंग लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक येतात, फील्ड करतात. तत्पूर्वी या 2 धावा पूर्ण. कालच्या 2 दिवसात पावसाचं आपल्याला प्रमाण कमी दिसत होतं, परंतु आज सकाळपासूनच पावसाने आपली दमदार बॅटिंग केलेली आहे. पाहूया बंटी तसे करतात का. हो, पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. यष्टिरक्षक निहार याला चेंडू काहीसा भेटत नाही. चेंडू चाचपडतायत. जसा चेंडू सुटतोय तसा चेंडूवर स्ट्राईक रोटेट केले जाते रियाज आणि अभिषेकच्या बॅटमधून. धावसंख्या 23 ऑन द स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळते. फुल टच चेंडू पर्वणी होती परंतु पर्वणी स्वीकारली नाहीये. चेंडू चालला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. थोडस तू मे झालं. सुरेख क्षेत्ररक्षक तिथे आपल्याला पाहायला मिळालं. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू होता, त्याला चेंडू भेटला नाही, परंतु कव्हर्स रिजन मधून कुणाल बॅकअप सुरेख दिला आणि नक्कीच आपल्या संघासाठी एक धाव त्यांनी वाचवलेली आहे. धावसंख्या 26. यावेळेस उंचावरून मारलेला आहे. झेल उडालेला पाहूया. झेल खाली क्षेत्ररक्षक येतात. हो, पुन्हा एकदा चुका आणि फक्त चुका आपल्याला मैदानात दिसताना पाहतात. रियाजला जीवनदान जरूर मिळालं, परंतु रियाजच्या बॅटमधून मोठाले फटके आपल्याला अजूनपर्यंत पाहायला मिळाले नाहीत. सूर्य एक षटक हाताळलाय. एक नोबॉल एक षटकात जरूर आला होता. यावेळेस देखील खोलात टाकला होता. चेंडू अडवण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु रबर बॉल क्रिकेट असल्या कारणाने बॉल थोडा ओला असतो, स्लिपरी असतो आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते तब्बल 30. पहिल्या षटकात राहुलने खर्च केला 12 धावा. या षटकात तब्बल 18 धावांचं महागड षटक आपल्याला पाहायला मिळतंय सौरभच्या गोलंदाजीच्या स्पेलमधून आणि स्कोर कार्ड तब्बल 15.00च्या सरासरीने 30 धावा बिनबाद 30. नेक्स्ट गोलंदाज श्याम आपल्याला पाहायला मिळत आहेत. बंटी यांना थोडंसं मला वाटतं काहीतरी फंबलनेस पाहायला मिळतंय. शूज एक्सचेंज केले जात आहेत बंटी यांच्या माध्यमातून. श्याम पहिला चेंडू हा पंपूल करण्याचा प्रयत्न केला. चेंडू चाललाय काव कॉर्नर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक तिथे होते, फील्ड करतायत. सुरेख फेकी सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी, खेळाडूंची चीअर करण्यासाठी स्वतः कर्णधार जय यांच्या माध्यमातून आपल्याला आवाज येताना पाहायला मिळतोय. पुढील चेंडू
हा वेळेस देखील मारण्याचा प्रयत्न करतायत, परंतु चेंडू आणि बॅटचा काहीसा संपर्क पुरेसा पाहायला मिळत नाही. रनआउटची संधी, नामी संधी होती, परंतु कोणतेच रिस्क घेऊ इच्छित नाहीत दोन्ही फलंदाज. श्याम याने आतापर्यंत 2 चेंडू फेकलेत, सुरेख चेंडू हाताळलेत. यावेळेस देखील हाफ ट्रॅकर होता, समोरच्या दिशेने चपराक लगावलेली आहे. बंटी पटेल यांच्या बॅट मधून आलेला हा षटकार. आता मात्र बंटी रंगात येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. एक षटकार, 2 चौकारांची आतिषबाजी त्यांच्या बॅट मधून आपण पाहिले. यावेळेस थोडंसं रूम क्रिएट करून खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु गोलंदाज देखील तेवढाच हुशार. श्याम एज लागली, परंतु कोणतंही नुकसान नाही. तिसऱ्या षटकातील शेवटचे 2 चेंडू. या ओव्हरचं समीकरण पाहायला गेलं, पहिला चेंडूवर 1 धाव, नंतर 2 आणि षटकार नंतर डॉट. यावेळेस देखील हाफ ट्रॅकर होता, मारण्याचा प्रयत्न करतायत. बंटी नक्की चूक तरी कुठे करतायत, गडबड कुठे होते बंटीच्या माध्यमातून. थोडासा फुटवर्कचा अभाव आपल्याला पाहायला मिळतोय, पदलालित्य कमी पाहायला मिळते, फुटवर्कची कमतरता आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र अभिषेक यांच्या बॅटमधून देखील आपण एक उत्तुंग षटकार पाहिला. पाहूया काय करतात येणाऱ्या काही चेंडूंमध्ये. हो, मिस टाइम स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळते, परंतु कोणतंच नुकसान होणार नाही. स्वतः निहार येतात चेंडू खाली, थोडेसे स्लिप झाले. 1 धाव, 2 धावांचा प्रयत्न आणि सुरेखरित्या 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक आपल्याला पाहायला मिळते 42 ऑन द स्कोर कार्ड. या ओव्हरला मात्र थोडस कमी धावा आपल्याला पाहायला मिळतात. एक षटकार जरूर आला, परंतु तरी पण 12 धावांचं षटक फेकलंय, ते म्हणजे श्याम याने. श्यामची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या श्यामसाठी. बघा आता 4थ्या षटकामध्ये आपण पाहतोय संघाचं 4थं आणि स्वतःचं वैयक्तिक 2रं षटक घेऊन येत असताना राहुल पाहताय. हो, सुरेख चेंडू आता त्याला पाहायला मिळतोय. राहुल बघा पहिलं षटक जेव्हा त्यांनी हाताळलं तेव्हा ओव्हर द विकेटचा मारा केला होता लेफ्ट हँड, आणि आता मात्र लेफ्ट हँड राऊंड द विकेटचा मारा करतात राहुल. काहीतरी स्ट्रॅटेजी, काहीतरी विकेटचे अभ्यास, खेळपट्टीचा अभ्यास त्यांना झालेला दिसतोय पुरेपूर, आणि त्या प्रकारेच गोलंदाजी करताना खोला टाकला होता. रियाज याला उभं ठेवलंय, रियाजच्या पायामध्ये बेड्या ठोकल्यात, रियाजच्या पायामध्ये बेड्या ठोकल्यात. कोणत्याही प्रकारचं उत्तर देण्यास रियाज असमर्थ आहेत, बंटी पटेल असमर्थ आहेत. राहुल याच्या गोलंदाजीची दाद द्यायला लागेल, कारण बंटी सारखा एक घणाघाती फलंदाज त्यांनी उभा ठेवलेला आहे. नेक्स्ट बॉल राहुलचा. बघूया तिसरा चेंडू काय करतायत. यावेळेस मात्र चॉप केलेला आहे चेंडूला, थोडस आपल्याला क्षेत्ररक्षणामध्ये बदल दिसतोय, आणि अशा प्रकारे सुरेख 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. पावसाळी क्रिकेटमध्ये सुद्धा अशा प्रकारची रनिंग आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही फलंदाजांमध्ये आपण पाहू शकतो चांगल्या प्रकारचं कोऑर्डिनेशन आतापर्यंत झालेलं आहे. परंतु धावफलक पाहिलं तर 5 षटकांच्या समाप्तीपर्यंत किती धावांपर्यंत मजल मारू शकतो तो म्हणजे गावदेवी महाराज संघ येणारी काही वेळ ठरवेल.
पाहूया राहुलचे 3 चेंडू शेवटचे कशा प्रकारचे हाताळतात. पुढे सरसवून मारण्याचा प्रयत्न, मिस टाइम आणि झेल ड्रॉप. काय चित्र पाहतोय आपण. अभिषेक थोडे हताश होते कारण त्यांना असं वाटलं का आता झेलबाद होणार. जीवनदान मिळालेलं आहे आणि झेल ड्रॉप. पाहूया अभिषेकचा सोडलेला झेल येणाऱ्या काळामध्ये किती महाग ठरतो तो, म्हणजेच जय हनुमान मोरिवली संघासाठी. राहुल याचा पुढचा चेंडू. राहुल कोणतेच मोठे फटके खेळण्याची मुभा देत नाहीयेत. सुरेख क्षेत्ररक्षक तिथे आपल्याला पाहायला मिळतात, ते म्हणजे बघा काळुदा होते तिथे. चांगले क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. रेनी क्रिकेट म्हटलं तर शूज, तरी पण विदाऊट शूज खेळत असताना चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण त्यांनी केलेलं आहे. राहुलची गोलंदाजी आवडली असेल तर कौतुक झालं पाहिजे, कारण पहिल्याच षटकामध्ये 2 चौकारांनंतर आतापर्यंत राहुलने कोणाला मोठे फटके खेळून दिले नाहीत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, झेल उडालेला आहे आणि पुन्हा एकदा मिसफिल्ड आणि हा चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. बंटीच्या बॅटमधून नशिबाचा चौकार गावदेवी महाराज संघासाठी आणि सत्याची समाप्ती. धावफलक जाऊन पोहोचले सरळ 52. अवघ्या 10 धावांचं षटक हाताळलंय. यदा कदाचित जर या चेंडूवर झेल झाला असता तर इकॉनॉमिकल गोलंदाजी आपल्याला राहुलच्या माध्यमातून पाहायला मिळाली असते. ग्रेट स्पेल राहुल. शेवटचं षटक घेऊन येतो तो म्हणजे गोलंदाज निहार. ज्या गोलंदाजाचं कौतुक आणि फलंदाजाची चर्चा पण ऐकलेली होती तो स्वतः निहार. पहिला चेंडू पुढे सरसवून मारण्याचा प्रयत्न अभिषेक याचा, परंतु स्वैर मारा आपल्याला पाहायला मिळतो. दिशायन मारा. पुढे सरसवून मारलेला आहे. लोअर फुलटच चेंडू होता. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. 6 धावांसाठी धावसंख्येची कोंडी फोडून काढणारा आलेला हा षटकार. यावेळेस देखील हाफ ट्रॅकर होता. निहालवर आक्रमण केलं जात आहे. स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये कशा प्रकारची फलंदाजी करावी याचा उत्तम असं उदाहरण पाहायला मिळते आपल्याला अभिषेकच्या बॅटमधून. तब्बल धावसंख्या वेगाने पुढे सरसावते. 65 ऑन द स्कोर कार्ड. पुढील चेंडू निहारचा. पाहूया तिसरा चेंडू व तिसरा सलगचा षटकार येतो की नाही. यावेळेस अभिषेक गतीमध्ये आपल्याला मिश्रण पाहायला मिळालं. हॅलो 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 माइक चेक. पाहूया पुढील चेंडू. पुढे सरसवून मारलेला आहे
हाय अँड हँडसम मायटी सिक्सर बाय अभिषेक. सुरेख षटकार आपल्याला पाहायला मिळाला अभिषेकच्या बॅटमधून. ओव्हरपेच चेंडू होता. मागील चेंडू देखील पुढे सरसावून खेळले नसते तर तोही चेंडू कदाचित षटकार गेला असता. परंतु यावेळेस मात्र निहारचा खरपूस समाचार घेतलेला आहे. एकाहत्तर धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत धाव फलकावर. यावेळेस देखील फ्रंट फुट लावून खेळण्याचा प्रयत्न करतात. चेंडू जातो गली रिजन मधून. क्षेत्ररक्षण तिथे येतात, फील्ड करतात. एकदा पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण. आणि अशा प्रकारे बंटी पटेल बॅक टू द डगआउट. नेक्स्ट फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात आलोक श्रीवास्तव द ग्राउंड. दाखल झालेले आहेत. आपल्या नावाची परिचय देत असताना अभिषेक. आलोक हे क्रिकेट विश्वातील असं नाव आहे का ज्याला कोणत्याच परिचयाची गरज नाहीये. यावेळेस हाफ ट्रॅकर अवे फ्रॉम द बॉडी टाकलेला चेंडू. पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. थोडंसं फब्बल आपल्याला पाहायला मिळतंय. 2 धाव पूर्ण. तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी धाव देखील सुरेखरित्या पूर्ण केली जाते. मैदानामध्ये धावांची लयलूट केली जाते. धावांची धाव आणि अशा प्रकारे 5वी धावची संधी होती परंतु कोणतेच जोखीम नव्हतं. अशा प्रकारे धावसंख्या 2 ने पुढे सरसावते. 11 ऑन द स्कोर कार्ड. डबल डिजिट मध्ये धाव फलक जाऊन पोहोचले. सुरेख यावेळेस पुन्हा एकदा रनआउटची संधी. गरज होती का? सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला कुलदीपच्या माध्यमातून. यावेळेस होता अपट्रेकर. झेल खाली स्वतः आलोक. सेफ हँड्स आपल्याला पाहायला मिळतात. गडी बाद होतोय. आलोक बॅक टू द डगआउट. हॅलो 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 बोल ना. हॅलो हॅलो हॅलो
हॅलो माईक चेक 1 2 3 हॅलो हॅलो चला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 16 आणि नेक्स्ट गोलंदाज दीपक. पहिला चेंडू खोलात टाकलेला दीपक यांचा सुरेख मारा आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय सरळ यष्टिरक्षक आलोकच्या हातामध्ये. हॅलो 16 बघा पहिला चेंडू वाईड हाताळला त्यानंतर 2 धावा त्यानंतर वाईड +1 पुन्हा एकदा 3 धावा त्यानंतर वाईड मग 2 धावा मग 1 मग गडी बाद त्यानंतर आलेला चौकार. तब्बल 16 धावा हाताळलेल्या आहेत. कुलदीप थोडं लक्ष द्यायचं. यावेळेस दीपकचा सुरेख चेंडू जशी बंदुकीतून गोळी निघावी त्या पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. सलगचे 2 निर्धाव चेंडू हाताळले दीपक याने. पाहूया तिसरा चेंडू कशा प्रकारची कामगिरी करतो दीपक. यावेळेस पुढे ठेवलेला चेंडू आणि जसा चेंडू पडला क्षेत्ररक्षक बंटी होते तिथे. सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. पहिला चेंडू टाकला खोलामध्ये तदनंतर शॉर्ट ऑफ लेनचा मारा केला आणि त्यानंतर हा गुडलेन स्पॉटवरचा चेंडू पिक केला आणि चेंडू चाललाय सरळ बंटीच्या हातामध्ये. क्षेत्ररक्षण सुरेख पाहिलं. एक धाव नक्कीच खर्च गेली. शेवटचे 3 चेंडू शिल्लक असतील दीपकच्या षटकातील. हो यावेळेस जागा बनवली रूम क्रिएट केला परंतु सेफ हँड अभिषेकच्या हातामध्ये सरळ चेंडू जाऊन विसावतोय. गडी बाद होतोय. नेक्स्ट फलंदाज मैदानात जात असताना कुणाल. अभिषेक यांचा सुरेख झेल आपण पाहिला आमच्या टीव्ही स्क्रीनवर. तुम्ही पाहताय रिप्ले मध्ये. चिखल्यामध्ये अशी झेल घेणं खूप अवघड असतं परंतु अवघड झेल सोपा करत असताना अभिषेक आपल्याला पाहायला मिळतात. गुटक्याचा अभिषेक फटका देखील तेवढाच ताकदीचा होता परंतु थोडंसं एलिव्हेशन कमी मिळालं. टायमिंग चुकलं आणि गडी बाद होतो तो म्हणजेच 22. बघा लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन दाद दिली पाहिजे. जय हनुमान मोरवली संघाची बॅलन्स संघ कसा असावा त्याचं उत्तम असं उदाहरण आपल्याला पाहायला मिळतोय. तब्बल 4 लेफ्ट हँडेड गोलंदाज त्यांच्याकडे आहेत. लेफ्ट हँडेड फलंदाज देखील आहेत परंतु रबर क्रिकेट आहे मित्रांनो. सामना कधीही कलाटणी देऊ शकतो. नेक्स्ट बॉल दीपक 2 कुणाल. आल्या आल्या आक्रमण केलंय अभिषेक. पुन्हा एकदा चेंडू खाली वाकण्यास असमर्थ झाले अभिषेक. थोडीशी हाईट जास्त असल्या कारणाने अभिषेकला चेंडू पर्यंत झेपवता आलं नाही परंतु झेल मात्र अभिषेक सुरेख टिपतो. हा चेंडू कुणाल फाईन लेगच्या दिशेने ऋषभ पंत स्टाईल मारलेला हा फटकार आपल्याला पाहायला मिळतोय कुणालच्या बॅटमधून. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक आपल्याला लावला मिळतोय. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक आपल्याला पाहायला मिळते 25 ऑन द स्कोर कार्ड.
अद्यापही सामना आपल्याला बॅलन्स स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. 18 चेंडू आणि 55 धावेची गरज. नेक्स्ट गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या फलंदाजाने आपल्या फलंदाजीमधून भर पावसामध्ये आग ओकणारी बल्लेबाजी ज्याने केली होती, वही अभिषेक हमें अभी दिख रहा है. बॉलिंग मार्क पे राइट आर्म राउंड विकेट. ओ अच्छी गेंद फेंकी अभिषेक ने. अंपायर डिसीजन. नेक्स्ट बॉल अभिषेकचा पाहू शकता काय करतायत. यावेळेस अभिषेकला फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी आलेला अभिषेकवर केला जाणारा हा प्रहार षटकार. बघा जय निकम साहेब कुठे असतील यायचं. जय निकम साहेब यायचं प्लीज जरा समालोचन कक्षामध्ये येऊन बसायचं. आपण पुरस्कृत केलेला संघ आपल्याला पाहायला मिळतो. जय निकम साहेब यायचं प्लीज. आयोजकांच्या वतीने तुम्हाला विनंती करण्यात येते. नेक्स्ट चेंडू अभिषेकचा. यावेळेस षटकारानंतर दडपण पाहायला मिळत आहे. चेंडू जातोय स्वैर मारा दिशायन मारा वाईड. यावेळेस देखील वाईड चेंडू. पंचांचा इशारा होता वाईड. चांगली गोलंदाजी करतोय अभिषेक आतापर्यंत. षटकार जरूर आलाय, तदनंतर कमबॅक करावं लागेल अभिषेकला. यावेळेस देखील वाईड चेंडू. बघा विष्णू सर सिंगोला देखील आलेले आहेत. यायचं आपण देखील समालोचन कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं. पुन्हा एकदा आपटेकर चेंडू. अभिषेक ज्या अभिषेकने समोरच्या प्रतिस्पर्धी संघामध्ये फलंदाजी करत असताना सुरेख फलंदाजी केली, परंतु गोलंदाजीच्या माध्यमातून अभिषेक कुठेतरी आपल्याला कमी पडत असताना दिसतोय. चांगली गोलंदाजी केली आहे.
रेषेच्या बाहेर फेकून देत असताना कुणालच्या श्यामच्या बॅट मधून आलेला हा षटकार. कुलदीपचं स्वागत केले षटकाराने. 11 चेंडू आणि तब्बल 27 धावांची गरज. सामना कोणत्या वेळेला टर्न होऊ शकतो क्रिकेटमध्ये जर त्याला महत्व नाही. ऑन प्रॅक्टिकल ऑन रेकॉर्ड जो चालतो तो क्रिकेट. यावेळेस देखील षटकार आलेला आहे. आता मात्र 10 चेंडू आणि 21 धावांची गरज असणार आहे. ती म्हणजेच बघा, चांगल्या गोलंदाजाला चांगल्या फलंदाजांनी फटके मारले तर काय एवढी मोठी गोष्ट नाहीये, परंतु शेवटी क्रिकेट आहे. अस्तित्वाची लढाई मैदानामध्ये चालू असताना खोला टाकला, हेलिकॉप्टर उडवलेला आहे. दीपक, सूर्य क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दीपक याचं क्षेत्ररक्षण आवडलं असेल तर एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. 100% कमिटमेंट, 100% एफर्ट्स लावलेले आहेत दीपक यांनी. 9 चेंडू आणि 19 धावांची गरज. हो, यावेळेस मात्र निशाण्यावर चेंडू होता. चांगला चेंडू हाताळलेला कुलदीप यांनी. 2 चौका षटकार जरूर खाल्ले, त्यानंतर एक सिंगल आणि त्यानंतर आलेला पूर्ण एकदा सिंगल. नेक्स्ट बॉल कुलदीपचा. यावेळेस स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, लॉफ्टेड हिट, कार्पेट ड्राईव्ह पाहायला मिळते. अखिलेश होते, सूर्य क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. पंचांवर थ्रो फेकी केली जाते, पाहू शकता तुम्ही. सात चेंडू आणि 17ची गरज. हा चेंडू देखील सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी आलेला षटकार. 6 चेंडू आणि शेवटचे 11 धावा. मागील 2 षटकांमध्ये धावांची लयलूट केली जात होती. अभिषेक याच्या षटकामध्ये देखील 22 धावा आल्या आणि कुलदीप याच्या षटकामध्ये देखील 22 धावा. आता मात्र मला वाटतं बंटी पटेल षटक हाताळला तर सामना शेवटच्या चेंडूपर्यंत नेऊ शकतात. बंटी पटेल एक असा खेळाडू आहे जो या क्षणाला देखील भारत संघाला विजयाच्या उंबरठ्यापर्यंत नेऊन ठेवू शकतो. बघा, पहिला दिवस सामन्याचा आणि पहिल्याच दिवशी पहिला सामना इंटरेस्टिंग पाहायला मिळतोय. बंटी ऑन द बॉलिंग मार्क, सूर्य चेंडू, रनआउटची संधी.
बघा श्याम बॅक टू द पवेलियन यायला लागेल, कारण जो स्ट्राईकचा बॅट्समन आहे तो क्रीजच्या बाहेरच आला नव्हता. तोपर्यंत इकडे चेंडू लावून श्याम याला परतावं लागणार आहे. चांगली सुरेख बघा श्याम आउट असणार आहे. कोणाला क्रीज सोडले पाच चेंडू आणि धावसंख्येची गरज असणार ती म्हणजे 11. बघा पुढील चेंडू हाताळण्यासाठी सज्ज बंटी. यावेळेस देखील उंचवर मारण्याचा प्रयत्न, वन बाउंड चेंडू चालला. अभिषेक फील्ड करतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. हो, काय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट्स आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलेले आहेत ते म्हणजे राहुल आणि कुणाल. चार चेंडू आणि 9 धावा. एखादा बिग हिट सामन्याचं समीकरण बदलून देऊ शकतो, तर एखादा विकेट बोरिवली संघाला देखील ट्विस्ट. यावेळेस पंचांचा निर्णय. वाईट चेंडू. दोनों तरफ से आग लगी. पाहूया आगीमधून सर्वाइव्ह करून कोण दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करतोय. बंटी खुला टाकला होता. पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. इस्तिया घेत आहेत. सुरेख थ्रोफेकी आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडू आणि 6 धावेची गरज. एक षटकार मोरिवली संघाला पुढील फेरीमध्ये नेऊ शकतो, तर तब्बल 3 डॉट चेंडू महाराज संघाला पुढील फेरीमध्ये प्रवेश देऊ शकतात. बघा कुणालने देखील चांगली फलंदाजी केली आतापर्यंत, आणि बंटी पाहू शकता काय करतात आपल्या संघासाठी. संपूर्ण नजरा दोघांवर. हो, यावेळेस खुला टाकला होता. कोणत्याच प्रकारचा प्रत्युत्तर नाही. 2 चेंडू आणि 6 धावा.
सामना कोणत्याही ठिकाणी ट्विस्ट होऊ शकतो. प्रसाद दोन चेंडू आणि 6 धावेची गरज असणार आहे. निर्णायक क्षणी पाहूया कोण बाजी मारतोय. तुम्ही वर्षभर किती अभ्यास केला, काय केला, त्याच्यासाठी काही नसतं. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न आणि धावाच्या स्वरूपात कुणाला बॅक टू द पवेलियन बाद व्हावं लागते. बघा कसं असतं प्रसाद सर, तुम्हाला सांगतो, तुम्ही वर्षभर किती काय अभ्यास करा ना, पण परीक्षेच्या वेळी नापास झालेत तर तुमचं संपूर्ण वर्ष वाया जातो. त्याच प्रकारचं समीकरण मैदानात आपल्याला पाहायला मिळतं. मागील 4 षटकांमध्ये तंबळ हाणामारी पाहायला मिळेल आपल्याला मोरिवली संघाकडून, पण यावेळेस मात्र रिझल्ट मोक्याच्या क्षणी पाहूया कोण आपल्या संघाचा तारणहार बनवून मैदानामध्ये चाललेला आहे. 1 चेंडू आणि धावसंख्येची गरज असते ते म्हणजे 6 आणि चेसिंग कंपल्सरी हा या स्पर्धेचा नियम आहे. बघा 1 चेंडू आणि 6 धावांची गरज. पिन ड्रॉप सायलेन्स मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज राहुल आणि गोलंदाज बंटी. राईट टाइम राऊंड द विकेट. यावेळेस डॉट चेंडू, सामना होतो समाप्त. सुरेख फलंदाजी पाहायला मिळाली मोरिवली संघाकडून, परंतु शेवटच्या अंतिम षटकामध्ये थोडंसं आपल्याला त्यांच्याकडून लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. चांगला खेळ दाखवलात, आपण स्पर्धेमध्ये आलात, सहभाग नोंदवलात. आयोजकांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत. संपूर्ण